नमस्कार, मी अतुल शिरवाडकर। वैज्ञानिक भगवद्गीतेचा हा प्रवास आता गीतेतील 18व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेला आहे। यापूर्वी 28व्या भागामध्ये अध्याय 17 श्रद्धात्रय विभाग योग या अध्यायामध्ये आपण पाहिलेले आहे की भगवान श्रीकृष्ण आपल्याला सात्विक, तामसिक आणि राजसिक तीनही गुणांच्या लोकांचे आहार, भोजन कसे असते ते सांगतात। जसं अन्न आपण खातो तशा प्रकारे आपला स्वभाव गुण होतो। सात्विक अन्न जर आपण खाल्लं तर हळूहळू आपला स्वभाव सात्विकच होईल। रोज जर आपण प्राण्यांना मारून खाल्लं तर स्वभाव तामसिकच होईल। सत्वगुण ज्यांच्यामध्ये असतात असे लोक नेहमी शरीराला पाचक असणारं पौष्टिक, प्रोटीनयुक्त, फायबरयुक्त जेवण जेवत असतात। असे लोक शरीर चांगलं निरोगी राहावं म्हणून भोजन करत असतात। आयुष्य वाढवणे, मन शांत ठेवणे, शरीराची शक्ती वाढवणे हाच अन्नाचा एकमेव उद्देश आहे। प्राचीन काळापासून आपल्या ऋषीमुनींनी दूध, गूळ, तांदूळ, फळं, कंदमुळं, भाजीपाला या अन्नाला आरोग्यवर्धक आणि दीर्घायू देणारं असं म्हटलं आहे। हेच अन्न सत्वगुणी लोकांना खूप प्रिय असतं। राजसिक जे लोक असतात त्यांना अत्यंत चटक-मटक जेवण आवडतं। तिखट, गरम, खारट, आंबट, अत्यंत कडू असा आहार हे लोक पसंत करतात। म्हणजे फास्ट फूड, आजच्या काळामध्ये फास्ट फूड आपल्याला आवडतं पण ते शरीराला पाचक कधीही नसतं। आणि जे तमोगुणी लोक असतात ते नॉर्मली त्यांना बेचव, शिळं, कोणाचंही उष्ट, अपवित्र अन्न खाणं ते असे लोक पसंत करतात। तुम्ही पाहिलं असेल काही धर्मामध्ये लोक एकाच थाळीमध्ये सर्वजण बसून मांसाहार जेवण जेवतात। अशा लोकांना तमोगुणी असं म्हटलं गेलं आहे। आता पाहूया अध्याय 18 मोक्ष संन्यास योग। हा अध्याय आपण 2 भागामध्ये अभ्यासणार आहोत। श्लोक क्रमांक 1 अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वम् इच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशी निषूदन। भगवद्गीता वाचता वाचता आता आपण या ज्ञानाच्या शेवटच्या म्हणजे 18व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे। 18वा अध्याय या आधीच्या सर्व अध्यायांचा सार म्हणावा लागेल। परंतु यातही भगवान श्रीकृष्णांनी निरूपण करताना बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। या अध्यायाची सुरुवात पुन्हा अर्जुनाच्या मनातील प्रश्नाने होते। अर्जुनाला अजूनही त्याग आणि संन्यास याच्यामधील भेद जाणून घ्यायचा आहे। तो म्हणतो त्याग श्रेष्ठ का संन्यास श्रेष्ठ हे त्याचं मन अजून ठरवत नाही आहे। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याग आणि संन्यास या दोघांमधला फरक समजावून सांगतात आणि त्यानंतर कर्म घडण्यासाठी आणि सफल होण्यासाठी लागणाऱ्या 5 प्रमुख कारणांचा श्रीकृष्ण चर्चा करतात। त्याच्यानंतर कर्माचेही भगवान श्रीकृष्ण सात्विक, तामसिक, राजसिक असे 3 गुणांमध्ये विभाग करतात आणि त्यातील श्रेष्ठ कर्माची पुन्हा पुन्हा व्याख्या करतात। कर्म करताना प्रत्येक मनुष्याने आपलं ज्ञान, बुद्धी वापरून पूर्ण विचाराने ते केलंच पाहिजे, पण त्याचबरोबर कर्म पूर्ण करण्याचा निश्चय, निर्धार आणि धैर्य असावं लागतं। या संबंधात भगवान श्रीकृष्ण सविस्तरपणे इथे चर्चा करतात। शेवटी निरूपण करताना श्रीकृष्ण सांगतात की खरं सुख, आनंद म्हणजे काय याच्याबद्दल सांगताना सुखाला सुद्धा ते 3 गुणांमध्ये म्हणजे राजसिक, तामसिक आणि सात्विक भावनांमध्ये विभाजित करतात। अध्यायाच्या शेवटी सर्वात महत्त्वाच्या विषयावर श्रीकृष्ण येतात आणि तो म्हणजे त्यावेळची वर्णव्यवस्था। महाभारत काळात वर्णव्यवस्था प्रमुख समाज रचना होती, परंतु या वर्णव्यवस्थेला आजच्या राजकारणी लोकांनी समाजाच्या विरुद्ध आणि वाईट गोष्ट असं म्हटलेलं आहे। आपण वर्णव्यवस्था कशी आजही समाजासाठी योग्य आहे याबाबतच विचार करणार आहोत। या सर्व गोष्टींवर विचार करून शेवटी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय करतात, त्याचा स्वतःचा विचार करायला सांगतात। ते अर्जुनाला त्याचा स्वतःचा निर्णय घ्यायला सांगतात। ते म्हणतात मी तुला जे काही सांगितलं आहे त्याचा तू विचार कर आणि आपल्या स्वतःच्या इच्छेने वाग।
श्रीकृष्ण कुठेही अर्जुनावर आपला निर्णय थोपवत नाही आहे, जबरदस्ती पण करत नाही आहे. एवढे 18 अध्याय सांगून पण शेवटी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हेच सांगतायत की मी माझे विचार तुला सांगितले, पण शेवटी तू तुझ्या इच्छेनेच वाग, तुझा निर्णय तू स्वतः घे, हेच सांगितलं गेलं आहे. कोणत्याही नेत्याची अथवा कंपनीच्या संस्थेच्या संचालकांची योग्यता त्यांच्या जबाबदारी घेण्याच्या गुणांवरून ठरत असते. चांगल्या आणि योग्य गुणांचा नेता नेहमीच त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना हे सांगत असतो की तुम्ही तुमचे निर्णय घ्या, त्या निर्णयाचा परिणाम जर वाईट झाला तर त्याची सर्व जबाबदारी मी घेईन, आणि जर चांगला परिणाम झाला तर त्याचं सर्व श्रेय मी तुम्हाला देईन. भगवान श्रीकृष्ण शेवटी अर्जुनाला सांगतात की अर्जुना, तू माझ्या आश्रयाखाली युद्धाचं कर्म कर. माझे तुला पूर्ण संरक्षण आहे. माझ्याच विचारांनी भक्तीने तू कर्म कर. तुला त्याचं पाप लागणार नाही, कारण मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. याचा अर्थ असा की जर अर्जुनाच्या मनात युद्ध करण्यासंबंधी जर मला त्याचं पाप लागेल हा विचार येत असेल तर भगवान श्रीकृष्ण सांगतात त्या पापाची जबाबदारी माझ्याकडे राहील. तू फक्त तुझं मी सांगितलेलं तेवढं कर्तव्य कर. तू टेन्शन घेऊ नकोस. पाप लागलं की कसं तुझं पापाला तुला त्याच्यापासून बाहेर काढायचं ती जबाबदारी माझ्याकडे. याआधी सांगितलेल्या संन्यास योगामध्ये म्हणजे अध्याय 5 श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनातील संन्यास श्रेष्ठ का त्याग श्रेष्ठ या प्रश्नाला उत्तर देतात. आजही संन्यासी म्हणजे आपण सर्व काही हाच विचार करतो की त्याने आपली सर्व संसारिक कर्तव्य कर्म सोडून भगवी वस्त्रे धारण करावीत, भिक्षा मागावी, ध्यान करावं आणि फक्त शरीराची आवश्यक कर्मे करून बाकी पूर्ण वेळ परमेश्वराचं मनन चिंतन भजन करत राहणं. भगवद्गीता अतिशय स्पष्टपणे असा संन्यास म्हणजे केवळ आणि केवळ निष्क्रियता मानते. परंतु त्यागाचा खरा अर्थ भगवान श्रीकृष्ण असं सांगतायत की निस्वार्थी मनाने समाजाच्या कल्याणासाठी कर्म करणे हाच त्यागाचा खरा अर्थ आहे. त्यामुळे गीतेच्या विचारांप्रमाणे त्याग हा निष्क्रिय संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. इथे श्री संत ज्ञानेश्वरांचं आपण उदाहरण घेऊया. 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी गीतेवर काव्य निबंध लिहून सामान्य लोकांना गीता सांगण्याची तीव्र इच्छा त्यांना का झाली असेल? कारण त्या काळी संन्यास आणि त्याग या दोघांमधला फरकच त्यावेळच्या शास्त्र जाणणाऱ्या पंडितांना कळला नव्हता. ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी संन्यास घेऊन भगवी वस्त्र घालून परमेश्वराचं चिंतन करण्यास सुरुवात केली होती. परंतु त्याच्यानंतर काय झालं? त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की संन्यास म्हणजे केवळ निव्वळ निष्क्रियता. 100% त्यांनी भगवद्गीता वाचली होती. भगवद्गीतेचंच संस्कार ज्ञानेश्वराच्या वडिलांनी ज्ञानेश्वरांवर केले असणार. त्यांच्या वडिलांना असं वाटलं की संन्यास घेऊन मला लोकांचं आणि स्वतःच्या परिवाराचं सुद्धा कल्याण करता येणार नाही, म्हणून त्यांनी संन्यास सोडून दिला आणि ते पुन्हा गृहस्थ आश्रम त्यांनी पत्करला. परंतु ते संसारी झाले. परंतु त्यावेळच्या पंडितांना ब्राह्मणांना ते पाप वाटलं, धर्माच्या विरुद्ध वाटलं. त्यांनी ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांना आणि सर्व भावंडांना वाळीत टाकलं. परंतु भगवद्गीता ही संस्कृत भाषेत असल्यामुळे त्यावेळच्या जे सामान्य लोक होते त्यांना श्रीकृष्णांचे खरे विचार समजलेच नव्हते. त्यांनी त्या अज्ञानी पंडितांवर विश्वास ठेवून श्री ज्ञानेश्वरांच्या सर्व परिवाराला वाळीत टाकण्यास मदत केली. ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता जेव्हा त्यांनी वाचली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की श्रीकृष्णाने संन्यासाला खऱ्या त्यागापेक्षा कनिष्ठ समजलं आहे, संन्यासाला निष्क्रिय समजलं आहे. त्यापेक्षा निस्वार्थी कर्म करणं म्हणजेच खरा त्याग. सतत यज्ञ, तप, दान निस्वार्थीपणे करणं म्हणजेच त्यागमय कर्म करणं हे होय. भगवद्गीतेच्या मते कर्म आणि संसारात राहणे हा तर त्यागाचा पाया आहे. संसारातून पळून जाणं, मुनीप्रमाणे मंदिराचा गुहेचा आश्रय घेणं, एकांतात राहून परमेश्वराचं तप करणं, स्वतःच्या शरीराला क्लेश देणं हे काही गीतेच्या मते खऱ्या त्यागाचं रूप नाही आहे.
खरा त्याग म्हणजे कोणत्याही वासनेशिवाय आपली कर्म करणं हेच आहे. कर्म करत राहणं हेच श्रेष्ठ आहे. कारण संपूर्ण विश्वाची प्रवृत्ती कर्म करणारीच आहे. या विश्वामध्ये अशी एकही गोष्ट नाही आहे ती सजीव असो किंवा निर्जीव असो की जी कर्म करत नाही आहे. अक्षर ब्रह्म परमेश्वरही अनादी अनंत काळापासून कोणत्याही वासनेशिवाय आपलं कर्म करीत असतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, ती सूर्याभोवती फिरते, ती आपलं कर्म करत आहे, बरोबर की नाही. तिचा काय उद्देश आहे, तिला स्वतःला काय फायदा आहे. आपण म्हणतो पृथ्वी ही सजीव नाही आहे. खरं पाहिलं तर पृथ्वी ही सजीव आहे, कारण ती सजीवांना जन्म देणारी ही पृथ्वी खरी माता ही सजीवच आहे. पण कोणत्याही आसक्तीशिवाय कोणत्याही स्वार्थाशिवाय पृथ्वी आपलं काम सतत करतच राहते. त्या गोष्टीमुळेच आपण सगळं जीवन, सर्व सजीवांचं जीवन या पृथ्वीवर आहे. अक्षर ब्रह्म परमेश्वरही अनादी काळापासून कोणत्याही वासनेशिवाय आपलं सत्वाचं कर्म करत असतो. तो या सृष्टीची निर्मिती करतो, त्याचं पालनही करतो आणि विनाशही करतो. हे चक्र परमेश्वर स्वतः न थकता करतच राहत असतो. श्लोक क्रमांक 2. अर्जुनाने प्रश्न विचारला. आता परमेश्वर श्रीकृष्ण त्याला उत्तर देत आहेत. श्री भगवान उवाच. काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहु त्यागां विचक्षणाः. परमेश्वर अर्जुनाच्या मनातील संन्यास श्रेष्ठ का त्याग श्रेष्ठ या प्रश्नाला उत्तर देताना दोघांमधला फरक अतिशय स्पष्टपणे श्लोक क्रमांक 2 मध्ये सांगतायत. काहीतरी मिळेल या हेतूने आपण सर्व जी काही रोजच्या रोज जी कर्म करत असतो त्या सर्व कर्माचा त्याग करणं म्हणजे संन्यासी वृत्ती होय. परंतु विवेकी पुरुष कर्माच्या फलाचा त्याग करतात. पुन्हा म्हणतोय, विवेकी पुरुष कर्माच्या फलाचा त्याग करतात, तोही निस्वार्थीपणे. ते लोक आपली कर्म करत असतात. श्लोक क्रमांक 5. यज्ञ तप दान या स्वरूपाच्या कर्मांचा कधीही त्याग करू नये. ती कर्मे करावीच, कारण ती श्रेष्ठ कर्मे आहेत. श्लोक क्रमांक 7, 8 आणि 9. आपल्या वाटेला आलेलं जे जीवन आहे आपण आहेत तसंच स्वीकारलं पाहिजे. त्यातून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करीत बुद्धी परिश्रम यांचा प्रचंड उपयोग करीत पण स्वार्थाचा त्याग करीत आपण पुढे जात राहायला पाहिजे. या कर्माला परमेश्वराने नियत कर्म असं म्हणतात. जर एखादी व्यक्ती अत्यंत गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्माला आली असेल, जिथे भरपूर दुःख आहे, तर त्या दुःखापासून पळून जाणं म्हणजे त्याला म्हणणार तामसिक कर्म आहे. त्या दुःखाला कष्टाला आपल्या बुद्धीने विचारांनी त्यागांनी मात करणं आणि आपल्याबरोबर घरातील सर्वांना त्या दुःखातून बाहेर काढणं म्हणजे खरं सात्विक कर्म आहे. आणि दुःख आहे म्हणून कर्माचा त्याग करणं हे राजसिक कर्म आहे. खरा संन्यासी पुरुष तोच आहे जो आपल्या वाट्याला आलेल्या दुःखी कष्टी कर्माचा द्वेष करत नाही, त्याचे दुसऱ्यांवर आणि परमेश्वरावर दोषारोपण करत नाही. त्याचबरोबर कर्मामधून येणाऱ्या सुखात निस्वार्थी बुद्धीने राहतो. आपल्या आयुष्याला खऱ्या त्यागाने जीवन व्यतीत करतो. भगवान श्रीकृष्ण आपल्या वाट्याला आलेले जे जीवन आहे त्याला काय म्हणतात? त्यांनी नाव दिलं आहे दैव. ते दैव म्हणतात. कारण जे जीवन आपल्याला मिळतं ते आपल्या हातात असत नाही. आपल्या आजूबाजूला असलेल्या परिस्थिती आपल्या हातात असत नाही. आपण श्रीमंत अथवा गरीब घरात जन्मलो तर ती परिस्थिती आपल्या हातात असत नाही. त्यामुळे कधीकधी वाईट बिकट परिस्थितीमध्ये अनेक लोक निराश होतात. आजूबाजूच्या लोकांना त्या परिस्थितीबद्दल दूषणे देतात, सतत देवाला दोष देत असतात. काही लोक अज्ञानाने बुवाबाजीच्या पाठीमागे लागतात. परंतु या गोष्टी करून तुम्ही काही असे या परिस्थितीतून तुम्ही बाहेर पडू शकणार नाही. पडू शकाल का? मुळीच नाही. कारण ते दैव आहे. जी परिस्थिती तुम्हाला मिळाली आहे, जे जीवन तुम्हाला मिळालं आहे ते तुमचं दैव आहे. त्यासाठी तुम्हाला यज्ञ तप आणि त्यागाचा आश्रय घ्यावाच लागेल.
अनेक प्रकारच्या सुखाचा त्याग करून शिक्षण घ्यावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल, प्रचंड तप करावं लागेल. तेव्हा कुठे तुम्ही त्या परिस्थितीमधून बाहेर पडाल. आणि एकदा का त्या परिस्थितीतून बाहेर पडलं तर आपल्या अनुभवाने, ज्ञानाने, पैशाने दान करून दुसऱ्यांना निस्वार्थीपणे दान करून वाटावं लागेल. जगातल्या कोणत्याही देहधारी प्राण्याला कर्माचा पूर्णपणे त्याग करणे बिलकुल शक्य नाही आहे. परंतु जर त्याने कर्माच्या फळाचा त्याग केला तर त्याला खरा त्यागी म्हणजेच संन्यासी म्हटलं आहे. श्लोक क्रमांक 13 आणि 14. अधिष्ठास्नं तथा कर्ता करणं च पृथक् विधम विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं च एव अत्र पंचमम. कर्म घडण्यासाठी 5 प्रमुख कारणं आहेत. आपण जी काही वाचक अथवा मानसिक कर्म करतो त्याच्या प्रेरणेला ही 5 कारणं असतात. या श्लोकाचा अर्थ असा आहे की कोणत्याही कर्माचं फळ म्हणजे आउटकम ते घडण्यात मनुष्य एकटा कारण नसतो. अनेक वेळा आपण असं मानतो की मीच हे काम केलं आहे, माझ्यामुळेच हे काम झालं आहे. परंतु प्रत्यक्षात आपल्या एकट्यामुळे कोणतंही कर्म घडत नाही. त्याला आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टी पण कारणीभूत असतात. श्रीकृष्ण यासाठी 5 गोष्टी जबाबदार ठरवतात. खूप इंटरेस्टिंग आहे. पहिलं आहे जे स्थान जिथे कर्म घडतं. बघा 5 गोष्टी कोणत्या श्रीकृष्णांनी सांगितल्या आहेत. पहिलं आहे जे स्थान जिथे कर्म घडतं. दुसरं स्वतः कर्म करणारा कर्ता, जो स्वतः कर्म करत असतो तो कर्ता. तिसरं आहे वेगवेगळी वापरण्यात येणारी साधनं, यंत्र, कर्म करण्यासाठी जी लागणारी साधनं आहेत ती साधनं आणि यंत्र. चौथं आहे आपण केलेले अनेक प्रकारचे प्रयत्न. आणि 5वं आणि शेवटचं आहे दैव. आता उदाहरण घेऊन आपण हे पाहूया कशा पद्धतीने ही 5 गोष्टी ज्या परमेश्वराने सांगितल्या आहेत त्याचा खरा अर्थ काय आहे. उदाहरणार्थ जेव्हा एखादा शेतकरी आपल्याला चांगलं पीक आलं असं म्हणतो तेव्हा शेती केवळ त्या मनुष्याच्या प्रयत्नावर अवलंबून नसते, परंतु शेतीचं स्थान, जमिनीचा कस, वापरलेलं बियाणं, पाऊस, खत अशा अनेक गोष्टी चांगल्या पिकासाठी आवश्यक असतात. या श्लोकाचा अर्थानुसार जर आपण शेतीचं उदाहरण घेतलं तर या 5 जबाबदार गोष्टींची यादी अशी आहे. ती यादी मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगतो आहे. पहिलं आहे शेतीची जमीन, ज्या ठिकाणी ते स्थान आहे. जर ते स्थान सुपीक जागी, नदीच्या किंवा तलावाच्या काठी असेल तर पीक चांगलं येणारच, कारण तिथे पाण्याची कमतरता नसेल. बरोबर की नाही. आता दुसरं कारण आहे कर्म करणारा स्वतः शेतकरी. कारण शेतकरी ज्याप्रमाणे तो जसं ठरवेल तसंच तो पीक पेरेल, मेहनत करेल. बरोबर की नाही. तिसरं आहे शेतीसाठी आपण वेगवेगळी जी साधनं वापरतो ती. उदाहरणार्थ तो शेतकरी काय काय वापरतो आहे. ट्रॅक्टर असेल, पेरणीचं यंत्र असेल, बियाणं असेल, खतं असेल, औषधं फवारणी करणारी यंत्र असतील. चौथं कारण आहे शेतकऱ्याने केलेलं प्रयत्न. शेतकऱ्याने पावसाच्या आधी वेळीत पेरणी केली असेल, चांगल्या क्वालिटीचं त्याने बियाणं वापरलं असेल, तर असे अनेक प्रयत्न त्याने केले असतील ज्याच्यामुळे ते पीक चांगलं येऊ शकतं. आणि सर्वात शेवटी शेतकऱ्याचं दैव. म्हणजे जरी शेतकऱ्याने बरेच प्रयत्न केले पण पाऊसच पडला नाही किंवा अवकाळी पाऊस पडला, तुफान आलं, तर काय होईल. त्याचे सर्व प्रयत्न बिचाऱ्याचे वाया जातील. म्हणजे दैव म्हणजे अशा गोष्टी ज्या आपल्या हातात नसतात, ज्याच्यावर आपला कंट्रोल नसतो. म्हणूनच लोकमान्य टिळक त्यांच्या गीता रहस्य या ग्रंथात म्हणतात की दैव म्हणजे आपल्या प्रयत्नास अनुकूल किंवा प्रतिकूल असणाऱ्या घटना, अशा गोष्टी ज्याच्यावरती आपलं नियंत्रण नसतं किंवा ज्याची आपल्याला माहिती नसते. श्लोक क्रमांक 15 आणि 16. या जगातील मनुष्याची सर्व कर्म
जी तो आपल्या शरीराने, मनाने किंवा वाणीने तो करत असतो, ती सर्व कर्म या 5 कारणांमुळे घडत असतात. अनेक मनुष्य प्रसिद्धी, यश, संपत्ती मिळाल्यावर त्यांना असं वाटतं की सर्व गोष्टी त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नाने झालेल्या आहेत. हाच त्यांना गर्व होतो. परंतु त्यांना माहीत नसतं की जगातली सर्व कर्म फक्त आणि फक्त या 5 कारणांमुळेच घडत असतात. म्हणून कोणतेही कर्म करताना आपले प्रयत्न मनापासून विचाराने करायचे असतात. परंतु त्याने जर योग्य चांगलं फळ जर मिळालं तर ते फक्त एकट्या माझ्यामुळेच मिळालं आहे हा अहंकार ठेवायचा नाही. आणि वाईट मिळालं तर त्यामुळे निराशेच्या आहारी जाऊन आपली मानसिक स्थिती बिघडू द्यायची नाही. नैराश्य म्हणजे त्याला आजच्या काळात आपण सर्वांना हे माहीत झालं आहे की आता डिप्रेशनमध्ये जाण्याची गरज नाही. कारण आधी सांगितल्याप्रमाणे आपल्या कर्माचं फळ मिळण्यास ही 5 महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत असतात. ही कारणे श्रीकृष्णांनी 7,500 वर्षापूर्वी सांगितली होती आणि आजही तीच कारणे आपण करत असलेल्या सर्व गोष्टींच्या यश आणि अपयशासाठी कारणीभूत आहेत. आता तुम्हीच सांगा, भगवद्गीता हा फक्त धार्मिक ग्रंथ आहे का? का तो मानसशास्त्रीय, मोटिवेशनल, प्रेरणा देणारा ग्रंथ आहे? जगातल्या कोणत्या धर्मगुरूने इतक्या खोलात जाऊन विचार केलेला आहे? गीता जर नेहमी आपण वाचून काढली, ऐकली तर कधीही कोणीही डिप्रेशनमध्ये म्हणजे नैराश्याच्या आहारी बिलकुल जाणार नाही आहे. श्लोक क्रमांक 18. कोणताही प्रकल्प, व्यवसाय, कार्यक्रम करताना आपल्याला त्याला प्रेरक असणाऱ्या 3 महत्त्वाच्या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे. पहिली आहे त्या व्यवसायाचे, प्रकल्पाचं ज्ञान. दुसरं आहे ज्ञेयम, म्हणजे आपलं लक्ष्य काय आहे हे माहीत असणं खूप जरूर आहे. पहिलं आहे ज्ञान, दुसरं आहे लक्ष्य, बरोबर आहे. आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतः ज्ञाता किंवा कर्ता. म्हणजे एखाद्या स्टार्टअप फाउंडरने असं समजा इलेक्ट्रिक कारची फॅक्टरी टाकली असेल तर त्याला सर्वात प्रथम सर्व व्यवसायाची माहिती, ज्ञान त्याला असावंच पाहिजे, त्याला पाहिजेच. श्लोक क्रमांक 23, 24 आणि 25. कर्मसुद्धा आपण तामसिक, राजसिक आणि सात्विक या 3 गुणांमध्ये विभागू शकतो. म्हणजे जे कर्म फळाची इच्छा मनात न ठेवता केले जाते त्याला सात्विक कर्म असं म्हणतात. जे कर्म करताना फक्त मी मनात जे योजलं आहे त्यानुसारच मला मिळेल या विचाराने परिश्रमपूर्वक केले जाते त्याला राजसिक कर्म असं म्हणतात. आणि जे कर्म कोणाला त्रास व्हावा, समाजाची हानी व्हावी किंवा सारासर विवेकबुद्धी गहाण टाकून मला पाहिजे ते मी मिळवणारच, मी ते करणारच या विचाराने जे कर्म केलं जातं त्याला तामसिक कर्म असं म्हणतात. श्लोक क्रमांक 36, 37 आणि 38 या श्रीकृष्ण सुखाची, बघा सुखाला सुद्धा सात्विक, राजसिक आणि तामसिक असं 3 विभाग करता येते. म्हणजे जे सुख सुरुवातीला विषासमान असतं परंतु शेवटी अमृतासारखं गोड लागतं अशा सुखाला सात्विक सुख म्हणतात. आता याचं उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला पटेल आहे की भरपूर कठोर परिश्रम केलं आहे, मेहनत केली आणि त्याच्यानंतर जे सुख आपल्याला मिळतं ते सुरुवातीच्या मेहनतीमुळे अत्यंत विषासारखं वाटतं. परंतु त्या मेहनतीमुळे जर चांगलं फळ मिळालं, त्याचं आउटपुट जर चांगलं मिळालं आपल्याला तर त्याने मानसिक, शारीरिक शांतता, आपल्याला प्रसन्नता प्राप्त होते जी आपल्याला अमृतासारखी वाटते. दुसरं आहे केवळ आपल्या ज्ञानेंद्रियांना आवडेल असं जे सुख असतं ते सुरुवातीला भरपूर अमृतासारखं वाटतं पण त्याचा परिणाम नंतर विषासारखा होतो. हा दुसरा प्रकार आहे. म्हणजे बघा रोज बर्गर, पिझ्झा खायला खूप चांगलं वाटेल, बरोबर की नाही? ज्ञानेंद्रियांना ते खूप आवडणार, जिभेला आवडणार, पण नंतर त्याचा परिणाम शरीरावर अनेक रोगांना आमंत्रण दिल्याने वाईटच होतो. अशा सुखाला आपण काय म्हणू शकतो? राजसिक सुख. आणि शेवटी असं सुख जे सुरुवातीला आणि शेवटीही मोह पाडतं. झोप, आळस, भांडणं, द्वेष, मत्सर त्यातूनच निर्माण होतं. अशा सुखाला काय म्हटलं जातं? तामसिक सुख.
आता अध्याय 18 इथे समाप्त होत नाही आहे. याच अध्यायाचा आपण शेवटचा भाग म्हणजे भाग 30 आपण त्याला पाहणार आहोत. तुमच्या कमेंट्स, विचार, प्रश्न मला जरूर कळवा. आपण हे व्याख्यान इंटरॅक्टिव्ह करूया. याच्या पुढच्या 30व्या भागामध्ये आपण 18व्या अध्यायाचा म्हणजे श्रद्धात्रय विभाग योगाचा श्लोक क्रमांक 41 पासून सुरुवात करणार आहोत. आपण पुढच्या अध्यायात एका खूप महत्त्वाच्या विषयाकडे जाणार आहोत आणि तो आहे आपली चातुर्वर्ण व्यवस्था. हा विषय यासाठी महत्त्वाचा आहे की संपूर्ण भारतात अथवा परदेशामध्ये आपल्या सनातन धर्माला या विषयामुळे लोकांनी भरपूर नावं ठेवलेली आहेत. मुळात ही व्यवस्था वैदिक काळापासून ते श्रीकृष्णांच्या काळापर्यंत आणि अगदी आजच्या काळापर्यंत सुद्धा व्यवस्थित चालू आहे. परंतु याचा खरा अर्थ न समजल्यामुळे आपल्या धर्माबाबत अनेक लोकांनी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा गैरसमज पसरवून हिंदू धर्म कसा वाईट आहे आणि बाकी धर्म कसे श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. या खोट्या प्रचाराचा उपयोग असे लोक कशासाठी करतात माहिती आहे? त्यांचा स्वतःचा धर्म प्रसार करण्यासाठी. तुमच्या धर्मामध्ये जातीभेद आहेत, आमच्या धर्मामध्ये नाही आहेत असं सांगून त्यांचा धर्म प्रसार करण्यासाठी ते करतात. प्रत्यक्षात आपल्यापेक्षा त्यांच्या धर्मामध्ये सर्वात जास्त जातीभेद असतो. हिंदूंनी कधीच जबरदस्तीचा प्रचार मागच्या 3000 वर्षात केलेला नाही आहे. मी 3000 वर्ष याच्यासाठी म्हणतो आहे की 3000 वर्षापूर्वी या पृथ्वीवर सर्वात प्रमुख धर्म सनातन हिंदूच होता. दुसरे धर्मच नव्हते. सगळे धर्म कधी आले? 2500 वर्षापूर्वी. आपले धार्मिक विचार जबरदस्तीने पसरवण्याचं काम प्रथम बौद्ध धर्माने केलं, मग ख्रिश्चन धर्माने केलं, मग इस्लाम धर्माने केलं आणि याच्यामध्ये कुठेही लपवण्यासारखं नाही आहे. यांनी जे केलं ते केलं. जे रिलिजन कोणा एका व्यक्तीच्या सुपीक डोक्यातून जन्माला आले त्या सर्व विभूतींनी आणि नंतर त्यांच्या सर्व अनुयायांनी, त्यांच्या फॉलोअर्सने आपल्या नेत्याचे विचार जबरदस्तीने पसरवण्याचा पूर्ण जगात प्रयत्न केला. त्यात चांगलं काय आणि वाईट काय याचा कोणीही कधीच विचार केला नाही. फक्त माझा नेता आणि त्याचं महान विचार हेच महत्त्वाचे आणि दुसऱ्यांचे विचार क्षुद्र हाच या लोकांचा प्रमुख हेतू होता. यात प्रमुख हात त्या विभूतींच्या मृत्यूनंतर तयार झालेल्या धर्मगुरूंचा होता. याच्यामध्ये त्या विभूतींचा काहीही दोष नाही आहे. कारण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची जागा घेणारे जे धर्मगुरू तयार झाले, कारण ते त्यांचं उपजीविकेचं साधन होतं आणि आजही आहे. जन्मापासून जो हिंदू तोच खरा हिंदू असं आपण सर्वजण मानतो. सर्व आपण सनातनी मानतो. ईश्वर सर्व विश्वात चराचरात सारखाच पसरलेला आहे, सारखाच भरलेला आहे. सर्व प्राणीमात्रांमध्ये आणि मनुष्यामध्ये सारखा एकच ईश्वर आहे हे एकदा मानल्यावर मला सांगा, आपण कोणत्या कारणासाठी जबरदस्तीचा धर्मप्रचार करणार? धर्माचा प्रसार करण्यासाठी काही कारणच उरत नाही. तर आपण भेटूया पुढील भागामध्ये, भाग 30मध्ये अध्याय 18चा दुसरा भाग. नमस्कार. ओम तत्सत. भगवद्गीता घराघरात पोहोचून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता वाचलीच पाहिजे या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर, धर्मशिक्षक आणि गुरु आहे हा विचार रुजावा यासाठीच ही चळवळ सुरू करत आहे. उद्देश एकच, देश अखंड राहावा, लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता राहावी आणि आपण सर्व धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे. यासाठीच ही चळवळ पुढे नेण्यासाठी मला तुमचं सर्वांचं सहकार्य हवं आहे. या यूट्यूब चॅनलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती. या सर्व व्हिडिओंची लिंक
आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा, ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील, पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल. तुम्ही आणि मी आपण सर्व मिळून अनेक उपक्रम राबवू शकतो. या आपण सर्व भगवद्गीतेचे सेवक बनूया. तुमच्या सर्वांकडून भरपूर सजेशन्स, विचार आणि प्रश्न पाहिजेत. मी माझ्याकडून सर्वांना उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. तुमचे सर्व विचार मला व्हॉट्सअप, ईमेलवर पाठवा. आपण सर्व गीता वाचून अध्ययन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत गीता पोहोचवणारे गीता सेवक बनूया. चला, ही चळवळ पूर्ण भारतभर, विश्वभर पोहोचवूया. नमस्कार.